5वी मार्च आजच्या दिवसातील आपण पाहणार आहोत आई एकविरा रायडर्स निगडावाडी आणि त्यांच्याच विरोधामध्ये दिव्या सानवी 11 मोहपाडा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली आहे दिव्या सानवी 11 मोहपाडा टीमनं आणि पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहताय गोलंदाज रोहित करांडे गोलंदाजी मार्कवरती ऑन स्ट्राइक आपल्याला फलंदाजीतून पाहायला मिळतील आर्यन पवार नॉन स्ट्राइक वरती रोशन पवार पवार बंधू मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय मिस टायमिंग उंची जास्त लांबी कमी हो इथे मिड ऑफला चुकी झाली आहे गोलंदाजाने तर प्रयत्न चांगले केले होते विकेट मात्र मिळाली असती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड ऑफ मध्ये बॉलला जज करत होते गणेश त्यांच्याकडनं झाली आहे चुकी जसा झेल ड्रॉप झाला बरोबर हात डोक्यावरती गेले आता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये जिथे 0 धावसंख्येवरती बाद झाले असते फलंदाज आर्यन परंतु त्यांना इथून जीवदान मिळालं नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय आदरणीय जगदीश भाई आत्मोडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यावं त्यांच्या सोबतीला आपण त्या ठिकाणी पाहत आहोत त्यांचा मित्र परिवार देखील त्यांच्या सोबतीला असेल रोशन देखील त्यांच्या सोबतीला आहेत त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील विनंती असेल की सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं खऱ्या अर्थानं जगदीश भाई आत्मोडे रोशन डोले तुम्हाला आम्हाला सांगायला आवडेल की जगदीश भाई आत्मोडे यांनी खऱ्या अर्थानं पहिला स्टेज आम्हाला पहिलं प्लॅटफॉर्म समालोचनासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं होतं त्यावेळी आम्ही समालोचन शिकत होतो आम्हाला म्हणजे कॉमेंट्री मधला क पण समजत नव्हता त्यावेळी खऱ्या अर्थानं पहिला माईक त्यांनी आमच्या हातात दिला त्यांना आमचा आवाज आवडलेला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या अंबिका ट्रॉफी मध्ये तू 4 दिवस किती दिवस स्पर्धा असेल तेवढ्या दिवस तू स्पर्धेला येऊन बस 1-2 मॅच कॉमेंट्री कर त्यातूनच तुला शिकायला भरपूर काही मिळेल आणि त्यावेळी प्रवीणजी दुगाडे अभिषेकजी पाटील पंढरीनाथ पवार त्याचबरोबरीनं टीके माली सर संतोष चौधरी सर यांसारखे चांगले चांगले समालोचक त्या स्पर्धेमध्ये समालोचन करायचे सूरज आत्मोडे निखिल बाबर आणि त्यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं होतं आणि ते आम्ही शिकलो आणि आतापर्यंत तिथून जी आम्ही सुरुवात केली ना तो प्रवास आतापर्यंत आमचा थांबला नाही आणि भरभरून प्रेम कालापूर वासियांनी कर्जत वासियांनी त्याचबरोबरीनं पेन पनवेल उरण त्याचबरोबरीनं पुणे भिवंडी कल्याण अशा बऱ्याचशा ठिकाणी ठाणे बदलापूर या संपूर्ण विभागातील मित्र म्हणून जे आमचे मित्र परिवार आहे ते आवर्जून त्यांचं प्रेम आमच्यावरती सातत्यपूर्वक राहिलं परंतु जी सुरुवात केली ना ती जगदीश भाई आत्मोडे यांनी आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं आणि त्यांचा आभार आम्ही सातत्यपूर्वक स्पर्धा कोणाची असो परंतु त्यांचे आभार आम्ही मानत असतो धन्यवाद पुढील आपण समालोचन ऐकूयात आमचे साथी समालोचक मित्र योगेशजी डोले सर यांचा आवाज थँक्यू अजिंक्य सर खऱ्या अर्थानं आपण पाहताय असे आयोजक खऱ्या अर्थानं आयोजक ज्यावेळी आपल्यावरती खऱ्या अर्थानं त्यांचा हात अगदी आपल्या पाठीमागे असतो त्यावेळी अनेक स्पर्धा तिथून खऱ्या अर्थानं आपल्याला मिळत असतात परंतु ज्यावेळी सुरुवात असते त्यावेळी खऱ्या अर्थानं जी साथ मिळाली अजिंक्य बोर्ड यांना आणि तिथून मात्र त्यांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला खऱ्या अर्थानं मान्यवरांचं कराल तेवढं कौतुक कमी आहे कारण की असे बरेचसे कमी आयोजक खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात कारण की प्रत्येक आयोजकांना एक चांगले समालोचक पाहायला पाहिजे असतात परंतु त्यातीलच अगदी आपण पाहताय जगदीश भाई ज्यांनी मात्र अजिंक्य बोर्ड यांना ती संधी दिली आणि त्याच्यानंतर अजिंक्य बोर्ड यांनी पाठीमागं वळून पाहिलंच नाही जाऊया मॅचकडे जिथे मात्र आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते विकेट आली आहे फलंदाज बाद झालेत आपण पाहताय रोशन पवार इथून मात्र बाद होतील पहिली विकेट आली अगदी आपण पाहताय बॅटिंग करत असताना आई एकविरा रायडर्स निगडावाडी टीमची नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक ऋतिकचा हा स्ट्रोक अगदी आपण पाहताय मिड ऑफला क्लिअर केलाय लॉंग ऑफ मध्ये फिल्डर नाहीये गॅप शोधले बॉल सीमा पार धाबा मिळतील 4 चौकार चांगला स्ट्रोक इथून आपण ऋतिकच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळतोय बरोबर अगदी पाहिलं ऋतिकनं की जिथे मात्र मिड ऑफ आतमध्ये अशा वेळी त्याच्या वरतून मात्र आप फटका केला गॅप मध्ये चौकार इथून पाहायला मिळाला चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे त्या अगदी आपण पाहताय 10 धावा धाव फलकावरती आल्यात
आर्यन पवार 2 बॉल मध्ये 1 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात आणि ऋतिक जर पाहायला गेलं तर 1 बॉल त्यांनी आतापर्यंत खेळला आणि त्याच्यामध्ये चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आला. म्हणजे या षटकातील एकच बॉल त्यांच्या बाटाला आला आणि त्याच्यावरती देखील आपण पाहतो तो चौकार पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरीतच 10 धावा या धावफलकामध्ये पाहायला मिळतात. आई एकविरा रायडर्स स्पीडअप घ्या प्लीज. टीम मीटिंग करू नका. प्रत्येक ओव्हर मध्ये टीम मीटिंग करू नका. आपल्याला आज 11 मॅचेस खेळवायचे आहेत, याचं भान आपल्या सर्वांना असू द्या. 11 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आणि आपण एक मोठी टुर्नामेंट खेळतोय, एक मोठी स्पर्धा खेळतोय आणि संपूर्ण जिल्ह्याची स्पर्धा आपण खेळतोय. म्हणजे प्रत्येक गावातून प्रत्येक तालुक्यातून एक एक खेळाडू अगदी आपण पाहता या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. रायगड प्रीमियर लीग 2026 खऱ्या अर्थानं तळागाळातील सर्व खेळाडूंना एक मोठ्या प्लॅटफॉर्म वरती खेळता यावं, त्यासाठी अशा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. गेले 4 वर्ष आमचे आयोजक खऱ्या अर्थानं भरपूर मेहनत घेतात ही स्पर्धा यशस्वीरित्या पुढे घेऊन जाण्याचं. ओ यावेळी फटका चांगला आहे, बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, ठोकलाय षटकार. आर्यन पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली, पहिलाच बॉल फेस करत असताना आर्यन पवारच्या बॅट मधून षटकार आला आणि षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 वरती. दुसऱ्याच बॉल वरती आर्यन पवारला खऱ्या अर्थाने जीवदान मिळालं होतं आणि जीवदान मिळाल्यानंतर तिथून अगदी आपण पाहताय त्याचा फायदा त्यानं उचलला, षटकार ठोकला. पुन्हा एकदा अगदी आपण पाहताय व्हाईट बॉल इथून पाहायला मिळेल. थोडीशी अगदी आपण पाहताना सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु इथे गोलंदाजानं फॉलो करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणी आर्यन पवारनं तो डिसिजन घेतला. बॉलला मात्र लेफ्ट केलं, सोडून दिलं, जाऊ दिलं, वाईड आलं. ओ इथून देखील आणखीन एक वाईट स्विच इन करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील जरूर करतात, परंतु पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. आणखीन एक एक्स्ट्राची धाव फलकावरती 18 धावा आता इथून धाव फलकावरती पाहायला मिळतात. 18 धावा धाव फलकावरती इथून आपण पाहताय. पहिलं सत्र चालू आहे, बॅटिंग करते आई एकविरा रायडर्स निगडावाडी टीम. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाज आपण पाहताय विजय. व पुन्हा एकदा सफल झाले, ऑन साइडला टर्न केला, गॅप मध्ये बॉलला ढकलला, गॅप शोधू शकले नाहीयेत, फंबल झाले फिल्डर. तोपर्यंत तिथून मिळतील 2 धावा. फिल्डिंग डिपार्टमेंट खऱ्या अर्थानं तुमचं भक्कमच पाहिजे आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला धावा वाचवायचेच आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये तुम्ही जर का धावा वाचवल्या तरच मात्र तुम्ही कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखू शकाल. इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला नागोरी चाय, लस्सी, छाछ हे सर्व काही तुम्हाला तिथं पाहायला मिळेल, परंतु इथे आपण पाहताय फटका आणखीन एक दमदार आलाय आर्यन पवारच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार, कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक बॉल अगदी जर पाहायला गेले तर ओळखून पारखून निरखून त्याच्यावरती आक्रमण चढवले जातात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता आर्यन पवार पहिली विकेट लवकर आली आणि तदनंतर मात्र संपूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थानं अगदी स्वतःच्या खांद्यावरती घेत असताना ती जबाबदारी पूर्वक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय सध्याच्या घडीला आर्यन पवार. हो इथून देखील आपण पाहताय चांगला बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक या ठिकाणी चुकी करतात. धाव मिळेल 22च्या स्वरूपामध्ये. एका धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र तब्बल 27 वरती. दुसरं षटक चालू आहे. विजय सावंत गोलंदाजी मार्क वरती आहेत. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 बॉल फेकलेत. 4 बॉल मध्ये विजय सावंत यांनी 16 धावा खर्च केल्यात. थोडस मागणं षटक जरूर पाहायला मिळतंय, कारण की पहिल्या षटकामध्ये जिथे आपण पाहताय ना की कमी धावसंख्येचे षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये विजय सावंत यांनी आतापर्यंत 4 बॉल मध्ये 16 धावा खर्च केल्यात. वेळ थोडा कमी घ्या, प्रत्येक वेळी खऱ्या अर्थानं या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आयोजक आम्हाला सांगतायत की मात्र वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आज आपल्याला तब्बल 11 मॅचेस कव्हर करायचे आहेत, याचं भान प्रत्येक कर्णधाराला असू द्या. स्पर्धा आपल्याला आज दिवसामध्येच कव्हर करायची आहे. व पुन्हा एकदा फुललेचा बॉल ऑन साइडला टर्न केला. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी मिळेल का? वेगाने धावतायत आर्यन पवार, मात्र काय धावलाय विकेट वरती.
गुड रनिंग बिटवीन विकेट. चित्याच्या सप्लाईनं धावताना कंप्लीट केली आहे. हरणाच्या गतीनं जावलाय. 2 धाबा इथून पाहायला मिळतात. 2 धाबांना धावफलक अगदी आपण पाहता जाऊन पोहोचेल ते 29. 29 धाबा धावफलकामध्ये इथून पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सुपर 12 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातीलच मात्र ही 5वी मॅच. हो, यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला फोर्स केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत बरोबर काऊ कॉर्नर. तिथून देखील एकच धाव पाहायला मिळेल. हे चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहताय आपण. क्वालिटी क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट. म्हणजे जिथे खऱ्या अर्थानं 30 धाबा पाणी द्या मैदानाच्या आतमध्ये. जिथे खऱ्या अर्थानं सिंगल डबल देखील घेतली जाते. जिथे चौकार षटकार देखील लगवले जातात. म्हणजे जिथे गोलंदाजांचे चांगले बॉल येतात त्याला सन्मान देण्याचं काम देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि जिथे खऱ्या अर्थानं खराब बॉल आले तिथे मात्र आक्रमण देखील पाहायला मिळालं. अगदी आपण पाहताय आर्यन पवार आणि त्याच्या साथीनं ऋतिक या 2 फलंदाजांच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप इथून बिल्डअप होत असताना, कारण की त्यांना देखील माहिती आहे पार्टनरशिप बिल्डअप झाली तरच मात्र एक चांगली धावसंख्या धावफलकावरती येईल. कारण की रोशन पवार तो लवकरच परतलाय. तो परतल्यानंतर तो दबाव खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं बॅटिंग करत असताना. आई एकविरा रायडर्स निगडावाडी या टीम वरती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तदनंतर अगदी आपण पाहताय ची जबाबदारीनं बॅटिंग केली आर्यन पवारनं. त्याला 60 मिळाले ऋतिकनं. चांगली लागली साफ आणि तिथून चांगली धावसंख्या पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ एकंदरीतच समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धाबा धावफलकामध्ये आपण पाहताय 30 आल्यात. विकेट 1 आली आहे. आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये इथून पुढची 60 जी आखली जाईल. आता इथून येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये कशा पद्धतीचा खेळ खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना टीमचा पाहायला मिळेल. आणि आता 2 ओव्हरमध्ये 30 धाबा खर्च केल्यात म्हणजे आता गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील इथून मात्र तो कमबॅक तर हवा आहे. दिव्या सानवी 11 मोहपाडा टीमला तो कमबॅक हवा आहे. त्या कमबॅक कडे त्यांना पाहावं लागेल. इथून मात्र कमबॅक तर करावंच लागेल. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये कमीत कमी धावा त्यांना इथून द्याव्या लागतील. कमी धावसंख्येचं टार्गेट जर का इथून आपल्याला ठेवायचं असेल. चांगली स्पर्धा, चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. इतका जर का उशीर झाला तर अगदी आपण पाहताय मग आयोजकांना देखील त्या ठिकाणी नाईलाजानं ते षटक कमी करावे लागतील. कारण की अजूनही आपण पाहताय सुपर 12च्या मॅचेस इथून कंप्लीट झाल्या नाही. ही 5वी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चांगली मॅच पाहायला मिळते. विजय वाघे गोलंदाजी मार्क वरती आले 3ऱ्या ओव्हर मध्ये. हो, चांगला बॉल आउट साइड ऑफ स्टंप शरीरापासून थोडासा दूर ठेवला. अवे फ्रॉम द बॉडी अगदी आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलाय. जे रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. आमचे 3रे पंच या ठिकाणी आमचे टीव्ही अंपायर आता डिसिजन या ठिकाणी सांगतील. चेक करतोय आपण केटीसी लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून. दोनही अँगलनं त्या ठिकाणी आपण पाहता चेक केलं जाईल. अंपायरचा डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे. ऑनफिल्ड डिसिजन फेअर आहे. परंतु आता बॅटिंग करणारी टीमनं चॅलेंज केलाय. चेक करतोय आपण या ठिकाणी. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026 चौथं पर्व. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आजच्या दिवसामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेला जॉईन झालो आणि मला असं वाटतं फक्त हा दुसरा खऱ्या अर्थानं रिव्ह्यू असेल. म्हणजे पंचांच्या डिसिजनला दुसऱ्यांदा चॅलेंज केलं गेलं, परंतु पंचांचा जो डिसिजन आहे तो अगदी योग्यच पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस आपल्याला पाहायला मिळालंच नाहीये. इतकी चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. फटक्यात चांगला केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर त्या ठिकाणी वेगाने पोहोचले. तोपर्यंत धाव मिळेल सिंगल. हे चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना ऋतिकला माहिती आहे आपल्या साथी फलंदाज आर्यन पवारच्या बॅट मधून चांगले स्ट्रोक येतात. तो चांगला सेट झालाय. त्याच्याकडे स्ट्राईक असणं हे टीम साठी फार महत्वाचं आहे. आणि त्यानं स्ट्राईक मात्र आता पुन्हा एकदा आर्यन पवार कडे दिली आहे. एक धावेतून कंप्लीट झाली. एका धावानं धावफलक जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय. ते मात्र 31 वरती विजय वाघेचं हे षटक. पहिला बॉल त्यानं डॉट बॉल फेकलाय आणि त्याच्यानंतर मात्र आलेली ती सिंगल आर्यन पवार. ओ मिस टायमिंग हवेमध्ये फिल्डर आलेत कव्हरचे. पकडली एक कॅच. मोठी विकेट मिळाली आहे. आर्यन पवार हार्स टू द डिपार्ट. मिळाला दुसरा हादरा.
आमचे डीएन सर देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आपण. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026 खऱ्या अर्थानं आपण डीएन पवार खऱ्या अर्थानं आपण पाहताय रायगड प्रीमियर लीग चे सदस्य देखील राहिलेत. आणि तदनंतर आपण पाहताय शरद ठोंबरे सर देखील आपण पाहताय, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, ते देखील आपण पाहताय सदस्य. ही कमिटी आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण पाहताय या ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी 4 पर्व यशस्वी रित्या या स्पर्धेचं पाहायला मिळालं. आडव्या बाटनं गॅप मध्ये बॉलला ढकलले, बॉल चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. आलाय चौकार. चौकार आला. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती अगदी आपण पाहताय 35 35 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आडव्या बाटनं प्रहार चढवलाय, परंतु यावेळी फिल्डर आहेत, पकडली एक कॅच, मिळाली विकेट. धन्यवाद. धावसंख्या एकंदरीत धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती. विजयचं हे षटक आपण पाहताय. 5 बॉल आतापर्यंत दिलीप वाघमारे जे कांड्रोलीचे, त्यांच्याकडून जर अनंताने षटकार मारला तर त्याला 100 आणि विजयने विकेट घेतली तर त्याला 100. ओ इथून अगदी आपण पाहता विकेट मिळाली आहे अनंता यांची. विजयला काय जल्लोष पाहायला मिळाला. सेलिब्रेशन पहा, ही विकेट किती महत्वाची होती. या सेलिब्रेशन खऱ्या अर्थानं सगळं काही सांगून गेलाय. पहिल्याच बॉल वरती आपण पाहताय विजयनं अनंता यांना परत पाठवलाय. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजते एक नंबर. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजते एक नंबर. आय सारची साथी आली गला बघा या मैदानावर. आय सारची साथी आली गला बघा या मैदानावर. आय सारची साथी आली गला बघा या मैदानावर. विकेट आली आहे. खऱ्या अर्थानं एकाच गावचे हे दोन्ही खेळाडू होते, म्हणजे बॅटिंग करणारे अनंता देखील आपण पाहता याच गावचे आणि गोलंदाज विजय देखील याच गावचे आणि ज्यांनी कॅश प्राइज लावलं ते देखील याच गावचे. असं हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. परंतु विजय थोडेसे वरचढ ठरले, कारण की त्यांनी अनंता यांची विकेट मिळवली याच मैदानावरती. रोजचा सराव आणि या मैदानाचा भरपूर अनुभव आहे खऱ्या अर्थानं विजय यांना. विकेट स्टँड मिळवल्या, अनुभव खऱ्या अर्थानं त्यांचा आता कामी चाला या मैदानावरचा. विकेट स्टँड मिळवल्या अगदी आपण पाहता या षटकामध्ये. त्या मात्र 3 धावा खर्च केल्या 5. पुन्हा एकदा आपल्या टीमला तो युटर्न मिळवून दिलाय आणि अगदी आपण पाहताय धावफलकावरती 35 पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आता गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक घेऊन गोलंदाज निलेश नाईक. ऑन स्ट्राइक आपण पाहताय ऋतिक, नॉन स्ट्राइक वरती निलेश आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय रोहित वीर आलेत गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहताय शेवटचं षटक त्यांच्याकडे दिलंय, ते जबाबदारी. ओ फुलटाच बॉल फ्लिक केलाय बॉलला, बॉल सरळ चाललाय लॉंग लेग सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. षटकाराला षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते ऋतिकची. डावखुरे हाताचा विस्फोटक आक्रमक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमकरित्या बॅटिंग करत असताना जिथे आर्यन पवार बाद झाला आणि त्याच्या जास्त स्ट्राईक मिळालीच नाही, परंतु आता जसा स्ट्राईक वरती आला त्याच्या बॅट मधून हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 41 धावा तब्बल धाव फलकावरती पाहायला मिळतात. आई एकविरा रायडर्स निगडावाडी टीमच्या 41 धावा धाव फलकावरती आल्यात. विकेट जर पाहायला गेले तर मात्र तब्बल 4 आल्यात, परंतु त्याचा कोणताही दबाव नाहीये शेवटच्या ओव्हर मध्ये. ओ इथे शॉर्ट बॉल परंतु बाहेरच निघाला. अर्ध्या क्रीज मध्ये बॉल टाकला होता, परंतु पडल्यानंतर देखील आपण पाहतोय बाहेरच निघाला. आणखीन एक एक्स्ट्राची धाव फलकावरती 42 धावा धाव फलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळत आहेत. आणि आता गोलंदाजाला देखील या ठिकाणी तशी सूचना करण्यात आली आहे की आता हा 1 बाउन्स आहे, म्हणजे आणखीन एक जर का बाउन्सर आला तर तो नो बॉल देखील दिला जाईल पंचांच्या माध्यमातून. ओ इथून अगदी आपण पाहताय व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आपण पाहताय. एक्स्ट्राच्या धाव्यानं पुन्हा धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 43 पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आले. आता मात्र थोडासा दबाव थोडंसं टेन्शन खऱ्या अर्थानं असेल रोहित वीर या गोलंदाजावरती शेवटच्या ओव्हर मध्ये, कारण की समोर आपण पाहताय फलंदाज ऋतिक डावखुरे हाताचे पहिल्याच बॉलवरती षटकार त्यांच्या बॅट मधून आला. टेन्शन तर असेलच. ओ फटका सरळ चाललाय सीमा रेषेच्या जवळ मात्र फील्ड केला जातोय आणि तिथून धावा मिळतील. आपण पाहताय 2 हवेच्या विरुद्ध दिशेने तो फटका लॉब केला होता फलंदाज ऋतिकनं, परंतु तिथे हवेनं बरोबर बॉलची गती थोडी कमी केली आणि धावा इथून मिळाल्या 2. बरोबर गॅप शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता ऋतिक. अगदी आपण पाहताय काऊ कॉर्नर मध्ये जिथे एक फिल्डर लॉंग ऑन मध्ये वाईड इशला आहे आणि एक फिल्डर अगदी आपण पाहताय डीप मिड विकेटला आहे. आणि जी गॅप आहे काऊ कॉर्नर मध्ये तिथे मात्र हा फटका लॉब करायचा होता, परंतु तिथे मिळाल्या त्या 2 धावा. 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 45. ओ यावेळी समोर लॉंग ऑनला फिल्डर डाऊन द बॉल कॅच ऑफ. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायची आहे आणि ती डबल कन्वर्ट झाली की नाही ते आता मात्र तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आलाय. चेक केलं जात आहे ही धाव कंप्लीट आहे की नाही. फलंदाज सेफ. खूप चांगलं डिसिजन आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं पंचांचं कौतुकच आहे यासाठी. अगदी थोडा वेळ घेतला जातो, परंतु योग्य तो डिसिजन अगदी तुमच्यापर्यंत पोहोचला जातो. हे खऱ्या अर्थानं फार महत्वाचं असतं. थोडा वेळ घेतला गेला तरी चालेल. ज्या ज्या वेळी थर्ड अंपायर येतो त्या त्यावेळी थोडासा वेळ घेतला जातो, परंतु कोणत्याही टीम वरती अन्याय नको आहे हे माहिती आहे आणि त्याचमुळे कदाचित आयोजकांनी हे पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलेत. ओ फटका काय मारलाय, एकच मारलाय परंतु शॉलेट मारलाय, कडकच मारलाय, बॉल सीमा पार, षटकार. नथ नाकान मोत्याची साडी चमकीची घेईन
मास्टर काय फटका लॉब केलाय ऋतिकनं, जबरदस्त डावखुऱ्याचा फलंदाज आहे आणि त्याची मात्र ते विस्फोटक इनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. संघ खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की जिथे पहिली विकेट लवकर आल्यानंतर आर्यन पवार देखील परतला आणि त्याच्यानंतर जी काय जबाबदारी त्यानं घेतली आहे, काय फटकेबाजी करतोय, जबरदस्त फटकेबाजी. हो पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप, पंच सांगतात इट इज वाईड. एक्स्ट्राची धाव येईल, एक्स्ट्राच्या धावेनं 54 54 धावा धावफलकावरती एकंदरीतच पाहायला मिळतात. शेवटचं षटक थोडंसं लांबवलं. या षटकामध्ये आपण पाहतात 3 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले, 2 षटकार आले, 2 डबल देखील धावा पाहायला मिळाल्यात. एकंदरीतच 54 धावा या धावफलकावरती आल्यात. परंतु ऋतिकच्या इनिंगचा विचार करायला गेलो तर 9 बॉल मध्ये तब्बल 24 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये. आणखीन एक वाईट बॉल आलाय, आणखीन एक वाईट बॉल, चौथा वाईट बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित वीर या गोलंदाजाच्या माध्यमातून थोडस टेन्शन, थोडस दबाव खऱ्या अर्थानं त्याच्यावरती देखील आहे, कारण की ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय ऋतिक, तो प्रेशर तर त्याच्यावरती राहीलच. शेवटचं खऱ्या अर्थानं डेटवर आपल्याला पाहायला मिळतीये आणि त्या ओव्हर मध्ये आक्रमक बॅटिंग पाहायला मिळते. वाईट देखील आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 55 धावा ज्या आतापर्यंत धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि कालच्या दिवसामध्ये आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतात की 7 वाईट बॉल टाकलेत गोलंदाज सुशीलनं. आता मात्र त्याचा रेकॉर्ड ब्रेक होईल का? कारण की क्रिकेट म्हटल्यानंतर रेकॉर्ड बनले देखील जातात आणि रेकॉर्ड ब्रेक देखील होतात. हो इथून देखील आपण पाहताय वाईडच बॉल आलाय. हा 5वा वाईड बॉल आलाय. मला असं वाटतंय तो रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये आता मोडीच येईल वाटतं, कारण की 5 वाईड बॉल आलेत आतापर्यंत या षटकामध्ये. वाईट बॉल आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचलाय 56 वरती. 56 धावा धावफलकामध्ये आपल्याला इथून पाहायला मिळतात. गोलंदाज रोहित वीरनं आतापर्यंत 4 बॉल फेकले. 4 बॉल मध्ये आपण पाहताय 2 षटकार, 2 दुहेरी धावा जरूर पाहायला मिळाल्या. परंतु त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय 5 वाईट बॉल देखील पाहायला मिळालेत. आता इथून आपण पाहताय 2 बॉल कंप्लीट होतील का, की मात्र अजूनही थांबावं लागेल. हो हा चांगला बॉल टर्न केला डीप मध्ये, फिल्डर हो चुकी झाली आहे. बॉल सरळ चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. डीप मध्ये बरोबर त्या ठिकाणी फिल्डर तैनात होते हरिश्चंद्र, परंतु त्यांच्याकडनं देखील चुकी झाली आहे. कॅच देखील ड्रॉप झाली आणि धावा देखील 6 पाहायला मिळतात. कॅचेस इन द मॅचेस हे नेहमी सांगितलं जातं आणि इथे मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये देखील चुकाच होताना पाहायला मिळाल्यात आणि चुका झाल्यानंतर षटकार देखील आलाय. म्हणजे धावसंख्या अगदी आपण पाहता धावफलकावरती 62 62 धावा धावफलकावरती. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. हो चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल. शेवटच्या बॉल वरती खऱ्या अर्थानं तो कमबॅक करत असताना गोलंदाज रोहित वीरला आपण पाहिलं. शेवटचा बॉल त्यानं तो निर्धाव फेकलाय आणि एकंदरीत 11 बॉल मध्ये 30 धावा बनवल्या. त्या फलंदाज ऋतिकनं निर्णायक क्षणी निर्णायक मारलेले फटके आपल्या टीमला खऱ्या अर्थानं ते निर्णायक बनतील का? दुसऱ्या सत्रामध्ये काय बॅटिंग केली आहे ऋतिकनं. 11 बॉल मध्ये 30 धावा तब्बल बनवल्या आणि एकंदरीत विपक्ष टीम वरती टार्गेट ठेवलाय ते मात्र 63, म्हणजे अर्थातच 63 या धावसंख्येचं. आता ह्या धावसंख्या दुसऱ्या सत्रामध्ये बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच दिव्या सानवी 11 मोहपाडा या टीमला. चला या लगेच नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण या ठिकाणी करूया. चौक ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय जगदीशजी हातमोडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष माधवजी पिरकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. शाही सन्मान आपण पाहताय जगदीशजी हातमोडे साहेबांचा या मुख्य व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने साहेबांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा सन्मान आपण आता या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खऱ्या अर्थाने साहेबांच्या
साहेबांच्या बद्दल खऱ्या अर्थानं अजिंक्य भोड यांनी अगदी आपण पाहताय ज्यावेळी साहेब या मंचावरती आले त्याच वेळी मात्र साहेबांबद्दल अगदी आपल्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवली आणि आता साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर रोशनजी भोपी साहेब यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. रोशनजी भोपी साहेब यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष माधव सर यांच्या शुभ हस्ते हा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. प्रत्येक येणाऱ्या मान्यवराचा सन्मान आपण पाहताय आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व 4थ्या मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच मोक्ष 11 मोक्ष 11 दलवी खरोशे अलिबाग आणि त्यांच्या विरोधामध्ये हर्ष दक्ष 11 दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. नेक्स्ट मॅच मोक्ष दलवी 11 खरोशे मोक्ष दलवी 11 खरोशे अलिबाग आणि त्यांच्या विरोधामध्ये हर्ष दक्ष 11 चिंचवण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. हर्ष दक्ष 11 चिंचवण टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. मोक्ष दलवी 11 खरोशे अलिबाग टीमचे कर्णधार शुभम नाईक आपण टॉस साठी या. चला या लगेच टाइमपास करू नका, वेळ नाही आजच्या दिवसामध्ये आपल्याकडे. इथून जर पाहायला गेलं तर आता 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो मात्र दिव्या सानवी 11 टीमला सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, प्रशांत आणि विजय सावंत. ओ फटका इनफिल्डच्या वरून केला, फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात, डीप मध्ये चाललाय, प्रयत्न पडलेत अपुरे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉल वरती आलाय प्रशांत यांच्या बॅट मधून पहिला चौकार. पहिलाच बॉल वरती चौकार आलाय. चौकारांना अकाउंट ओपन केलं आपल्या टीमचं. 63 धावसंख्येचा पाठलाग करायचे, मग बॅटिंग देखील दमदारच करणं फार गरजेचं आहे. पॉवर प्ले मध्ये सुरुवात देखील दमदार होणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात आता मात्र करत असताना आपण पाहताय प्रशांत त्याच्या बॅट मधून एक चौकार आला. चला दोनही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. हो आडवा बॅटनं प्रहार चढवलाय, फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहता पाठीमागे. हो आडा कॅच, कॅच ऑफ द डे. काय कॅच पकडलाय कमालीचा. बरोबर आपण पाहताय मिड ऑन मध्ये 30 या सर्कलच्या आतमध्ये होते, तिथून उलट्या पावलाने पाठीमागे धावत गेले आणि बरोबर लॉंग ऑन पर्यंत पोहोचले आणि हा कॅच मात्र इथून कॅरी केला. जबरदस्त कॅच पाहायला मिळाला. विकेट मिळाली आहे फलंदाज प्रशांत यांची.
टॉस दरम्यान या ठिकाणी केला जातो आणि अजय वाघमारे यांच्याकडून आपण पाहताय या विकेट साठी आर्यन पवार यांच्यासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. सर टॉस कोणाचा आहे? शुभम टॉस कोणाचा आहे? ओ इथे देखील आपण पाहताय फटका मोठा खेचायचा होता. फिल्डर आहेत परंतु बनतील दर्शक. बॉल लॉंग ऑफ सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. हो इथे मिस टायमिंग. हवेमध्ये फिल्डर आहे जज करतात. हो चांगलं जजमेंट. 2 फिल्डर आले होते परंतु कॅच मात्र यावेळी पकडली आहे ती ऋतिकनं. आणखीन एक विकेट इथून आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीतून बाद होतील रोहित. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतर आपल्याला विकेट तिथून पाहायला मिळतात. पुन्हा एकदा 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. गोलंदाज आर्यन पवार साठी अजय वाघमारे यांच्याकडून तब्बल 400 रुपयाचं आतापर्यंत कॅश प्राइज आलंय ते आर्यन. दहा धाबा धावफलकावरती आल्यात. विकेट देखील आपण पाहताय 2 आल्यात. जिथे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रोहित वीर बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. 63 धावा बनवायच्या आहेत. 63 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान आहे. टार्गेट मोठं आहे. त्याच्याकडे पाहता समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळावं लागेल. परंतु इथे आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आर्यन पवार काय जबरदस्त बॉलिंग करतोय. बॅटिंग करत असताना आपल्या टीमला तो चांगला स्टार्ट मिळून दिला. पार्टनरशिप खऱ्या अर्थानं ऋतिकच्या समयमध्ये चांगली बिल्डअप करून दिली आणि आता मात्र इथून आपण पाहताय गोलंदाजी मार्ग वरती चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट्स मिळवल्यात आर्यन पवारनं. ओ आणखीन एक चांगला बॉल. वेगवान बॉल पडल्यानंतर खाली राहिला. बरोबर समरण डिलिव्हरी पाहायला मिळते. जमिनीला अगदी समान बॉल निघून गेलाय. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात 10 बनवायचे 63. विकेट आल्या 2 दिव्या सानवी 11 मोपाडा टीमच्या. थोडस कुठेतरी अगदी आपण पाहताय अडचण इथून मात्र निर्माण झाली आहे. दिव्या सानवी 11 मोपाडा टीम साठी 10 धावा धावफलकावरती आल्या. 2 महत्वाचे विकेट्स आल्यात. परंतु विकेट्स आल्या ते महत्वाचं नाहीये परंतु इथून येणाऱ्या बॉलवरती ज्या धावा बनवायच्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. इथून जर पाहायला गेलं तर आता मात्र विजय सावंत आणि त्याच्या साथीने आपण पाहताय रोहित वीर या 2 फलंदाजांना इथून मात्र ही जबाबदारी आपल्यावरती घ्यावी लागेल. इथून जबाबदारीनं या धावा बनवायचं प्रयत्न करावा लागेल. पार्टनरशिप बिल्डअप करावे लागेल. पार्टनरशिपची आवश्यकता आहे. पार्टनरशिप इथून मात्र बनवणं फार गरजेचं राहील. विकेट हातात ठेवणं फार गरजेचं आहे. आक्रमण देखील तुम्हाला करायचं आहे परंतु ते आक्रमण करत असताना तुमच्यातली पार्टनरशिप ही बिल्डअप होणं फार गरजेचं राहील. चला फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. टीम कॅप्टन रोशन पवार गोलंदाजी मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जे पॉवर प्लेचं षटक आहे ते समाप्त झालं. आता मात्र रोशन पवारला तुम्ही पाहताय
सेकंड ओव्हर मध्ये टीमचा कॅप्टन आता स्वतः गोलंदाजी मार्कवरती आलाय. आता त्याला देखील माहिती आहे की इथून मात्र पहिलं षटक आहे ते जबाबदारीने हाताळलं गेलं आर्यन पवारच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र रोशन आलाय. पवार बंधू खऱ्या अर्थानं सलामीसाठी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते, परंतु रोशन बॅटिंग करत असताना अपयशी ठरलाय. आता गोलंदाजी मार्कवरती पहिला शॉट बॉल आडव्या पाठनं प्रहार चढवलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे. कॅप्टनच्या विरोधामध्ये आक्रमण चढवलं गेलं. विजय सावंतच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार. आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. अगदी आपण पाहताय गेल्या 6 दिवसांमध्ये एकच आवाज संपूर्ण रायगडामध्ये पाहायला मिळाला, तेच म्हणजे आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 4. इथून अगदी आपण पाहताय कमबॅक करत असताना रोशनला आपण पाहताय हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉल वरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले. फलंदाज विजय सावंतच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार. पुन्हा एकदा इथून आपण पाहताय शॉट थर्डमॅनला पकडली आहे कॅच आणि इथून विकेट मिळाली आहे ती म्हणजे विजय सावंत यांची. सतरार खालापूर कांडोली गावात क्रिकेटचा होतई. सतरार खालापूर कांडोली गावात क्रिकेटचा होतई. महादेव गिरगड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई. भारी सरपंच विष्णू खाईर सामने बघायला येतई. महादेव गिरगड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई. भारी सरपंच विष्णू खाईर बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अजय वाघमारे मालवाडी कर्जतचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. विकेट्स आल्यात अगदी आपण पाहताय महत्वपूर्ण 3 प्रशांत बाद झाले. त्यानंतर आपण पाहताय विजय सावंत रोहित करांडे देखील बाद झालेत. आता अजय वाघमारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. त्याच्या साथीने आपण पाहताय रोहित वीर मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट तर चांगलं खेळावं लागेल, तुम्हाला इथून तुमच्या बॅटनं आता उत्तर तर द्यावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये अगदी आपण पाहताय तब्बल 62 धावा बनल्या गेल्या. आता 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्या 20. आउटसाइड दी ऑफ स्टंप पंच सांगतायत की त्या वाईट बॉल आहे, सोडून दिलाय बॉलला अजय वाघमारेनं. पहिला बॉल फेस करायचा होता, बरोबर त्यांच्या समोर वाईड झाला. वाईडनं 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 21 धावा धावफलकावरती 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे आपण पाहताय फलंदाज अजय वाघमारे देखील परत येईल. पकडली एक कॅच आर्यन पवारनं, मिळाली आहे विकेट आणखीन एक रोशन पवारला. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजतय 1 नंबर. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजतय 1 नंबर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा या मैदानावर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा या मैदानावर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा या मैदानावर. विकेट आली. अजय वाघमारे देखील बाद झालेत. आता विजय मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या दिशेने आपल्याला आतमध्ये जात असताना पाहायला मिळतात. विजय वाघे बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती आता त्यांना पाठवलं गेलंय. संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर सापडला बॅटिंग करणारा दिव्या सानवी 11. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थानं आपण पाहताय टॉस जिंकल्यानंतर ती फिल्डिंग करण्याचा डिसिजन, परंतु त्या कमी धावसंख्येपर्यंत रोखू शकले नाही. त्यांच्या समयमध्ये त्यांच्या विपक्षामध्ये अगदी आपण पाहताय ती मोठी धावसंख्या उभारली गेली 62 आणि 63चा आता पाठलाग करत असताना थोडासा अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतोय.
ओ शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता पाठीमागे, पुनश्च एकदा पकडली कॅच आर्यन पवारनं, मिळाली आणखीन एक विकेट रोशन पवारला, बॅक टू बॅक विकेट. विजय वाघे देखील बाद. गणेश आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गणेश वाघमारे बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय 7व्या क्रमांकावरती आले. धाव फलकावरती 21 आहेत. महत्वपूर्ण विकेट्स आपण पाहताय 5 इथून मात्र गमावल्यात. बॅटिंग करत असताना दिव्या सानवी 11 टीमनं खऱ्या अर्थानं आई एकविरा रायडर्स निगडावाडी टीमचं कॅप्टनचं कौतुक करायला हवं. खऱ्या अर्थानं टॉस गमावला, बॅटिंग आली वाट्याला. बॅटिंग करत असताना अगदी 62 धावा त्या धावफलकावरती बनवला आणि त्या 62 धावसंख्येचं खऱ्या अर्थानं बचाव करत असताना जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगल्या गोलंदाजांचा वापर इथून आपल्याला पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. रोशन पवारनं खऱ्या अर्थानं आपण पाहताय दुसरं षटक आपल्या स्वतःकडे घेतलं आणि दुसरं षटक हाताळत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे ज्याच्यामध्ये एक षटकार, एक चौकार, त्यानंतर एक वाईट देखील आला होता. परंतु त्याच्यानंतरच्या 4 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नाही. त्या 3 बॉलमध्ये 3 विकेट्स आणि एक वाईट बॉल देखील पाहायला मिळाला. त्या गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हो पहिलाच बॉल यॉर्कर आलाय, बरोबर एशियनच्या समोर ब्लम्प सापडलेत. लेग बिफोर LBW. फलंदाज रोहित बाद. मंगेश पारधी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. मंगेश पारधी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. विकेट तब्बल आल्यात 6. धावा धावफलकावरती 21 आणि आता 8व्या क्रमांकावरती मंगेश पारधी त्यांना तुम्ही बॅटिंग करताना पाहताय. ऑन स्ट्राईक आता इथून ते पाहायला मिळतील. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली आहे गोलंदाज करण हिलमनं. काय बॉलिंग राहिली आहे जबरदस्त. आई एकविरा रायडर्स निगडावाडी टीमची कमालीची बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. 63 धावसंख्येचा बचाव करत असताना हो आडव्या बॅटनं प्रहारचा चढवलाय लॉंग ऑन मध्ये. फिल्डर पाहतच राहिलेत बॉल सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 25. 25 धावा आता धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. 25 धावा धावफलकामध्ये आपण पाहताय. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती आपण पाहताय मंगेश पारधी बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले आणि तिथून त्यांच्या बॅटमधून आपण पाहताय तो चौकारच पाहायला मिळाला. 25 धावा धावफलकावरती या चौकारानंतर आपल्याला पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका जास्त. आपल्याला रिक्वेस्ट असेल देखील. हो चांगला बॉल, एक चौकार आला. त्याच्यानंतर मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. करण हिलम तिसरं षटक हाताळत असताना चांगली बॉलिंग राहिली आहे. भरपूर चांगली बॉलिंग खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की इथून आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्या 63 धावसंख्येचा बचाव करत असताना करण हिलम नेक्स्ट बॉल. हो इथे देखील मिस हिट झालाय. फिल्डर अगदी दूर राहिले. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीटच होतील आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होती आहे. फेकी खराब आली आहे. 3 धावा इथून कंप्लीट होत आहेत. 3 धावांना आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 28 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक चालू आहे. आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 4 बॉल समाप्त झालेत. बनवायच्या 63 आहेत.
धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडे कुठेतरी पाठीमागेच राहिली आहे ती मात्र दिव्या सानवी 11 टीम. जिथे सुरुवात चांगली झाली असती, सुरुवातीला जावा आल्या असत्या, पॉवर प्ले मध्ये रन्स बनल्या असत्या, तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग आपल्याला होताना या ठिकाणी पाहायला मिळाला असता. ज्या काही धावा आता उर्वरित राहिल्यात त्या धावसंख्येचं अंतर कमी पाहायला मिळालं असतं. व आडव्या बाटनं प्रहार चढवला, पाठीमागे चाललाय, शॉट फाईन लेगला, कॅच ड्रॉप, कॅच इथून देखील ड्रॉप झाली आहे. धाव मिळेल ती सिंगल. सिंगल धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले. 29-29 धावा धावफलकावरती आल्यात. एकोणतीस धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या बॉल वरती जर पाहायला गेलं तर अगदी आपण विकेट पाहायला मिळाली, तदनंतर चौकार आला, तदनंतर मात्र डॉट बॉल, तदनंतर आपण पाहताय तिहेरी धाव आणि आता मात्र सिंगल. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहताय मंगेश. हो, प्रहार चढवलाय, मिस टायमिंग आहे. हवेमध्ये स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होते परंतु त्यांच्यापासून भरपूर दूर होता बॉल. 2 धाबा इथून आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा 2 धाबा धावफलकामध्ये ऍड होतील. 2 धाब्यानं धावफलक अगदी आपण पाहता जाऊन पोहोचेल ते 31 धाबा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. म्हणजे आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये धाबा बनवायच्या आहेत त्या मात्र 32. चला स्पीडअप करा. टीम मीटिंग करू नका प्लीज. आपल्याला रिक्वेस्ट केली जाते, आपल्याकडे अजून भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला फिल्डिंग करणारी टीम निगडावाडी आई एकविरा रायडर्स. निगडावाडी टीम जास्त वेळ घेऊ नका, शेवटचं षटक चालू आहे. 6 बॉल मध्ये 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये कारण की 6 बॉल मध्ये 6 मोठे फटके आले तर ही मॅच इथून देखील जिंकता येईल ती बॅटिंग करणाऱ्या दिव्या सानवी 11 टीमला. आणि क्रिकेट मध्ये बऱ्याचदा असे रेकॉर्ड्स आपल्याला होताना पाहायला मिळाले, त्याच्यामुळे ही मॅच अजूनही संपलेली नाहीये. हो, पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक चालू झालंय. 6 मध्ये 32 हव्या होत्या, आता 5 मध्ये बनवायचे त्या म्हणजे 32. 5 बॉल 32. गोलंदाजी मार्गवरती ऋतिक, ज्यानं 11 बॉल मध्ये निलेश नाईक. हो, आणखीन एक डॉट बॉल. तर प्रत्येक बॉल वरती मोठा फटकाच हवाय, त्यासाठी मात्र तो प्रयत्न करतोय परंतु त्याच्या बॅटवरती तो बॉल येतच नाहीये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथून पाहायला मिळतात. आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर मजबूत पकड निर्माण केली आहे ती मात्र आई एकविरा रायडर्स निगडावाडी टीमनं मजबूत पकड निर्माण केली आहे. चार बॉल 32 धावसंख्येची आवश्यकता इथून या मॅच मध्ये विजय होण्यासाठी दिव्या सानवी 11 टीमला. हो, यावेळी शॉर्ट बॉल होता, खडे खडे फुल केलाय, फुल ठरला होता, अनसक्सेसफुल परंतु कॅच ड्रॉप. इथून देखील एकच धाव पाहायला मिळेल. म्हणजे आता येणारे 3 बॉल आणि धावा बनवायचे तुम्हाला 31. 3 बॉल मध्ये 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. 32 धावा धावफलकावरती आल्यात. भरपूर मागे राहिली आहे, भरपूर मागे राहिली आहे. बॅटिंग करत असताना दिव्या सानवी 11 मोपाडा टीम, जिथे बॅटिंग लाईनअप एवढी स्ट्रॉंग आहे परंतु या धावसंख्येचा पाठलाग करू शकली नाहीये. आता इथून 3 बॉल मध्ये 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला टाइमपास नका करू प्लीज, आपल्याला रिक्वेस्ट केली जाते आयोजकांकडून. प्रत्येक बॉल वरती आपण वेळ घेताय. नेक्स्ट मॅच आणखीन एक जबरदस्त पाहायला मिळेल.
नेक्स्ट मॅच मध्ये शुभम नाईक याला तुम्ही खेळताना पाहणार आहात, परंतु इथे फटका चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मंगेशच्या बॅट मधून आला षटकार. मी तर म्हणेन मंगेशला जर का अजून 5 बॉल स्ट्राईक मिळाली असती तर कदाचित या मॅचचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. म्हणजे जिथे 2 बॉल मध्ये 25 धावसंख्येची आवश्यकता आहे तिथे कदाचित धाबा कमी देखील पाहायला मिळाल्या असत्या. इतकी चांगली बॅटिंग केली आहे मंगेशनं. हो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे. इथे देखील आपण पाहताय मिस टायमिंग, कॅच ड्रॉप झाली आहे, धाव मिळाली आहे सिंगल. आणि आता एका बॉल मध्ये धाबा बनवायचे आहेत त्या म्हणजे 24. शेवटचा एक बॉल 24 धावसंख्येची आवश्यकता. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मोक्ष दलवी 11 खरोशी अलिबाग आणि त्यांच्या विरोधामध्ये हर्ष दक्ष 11 चिंचवण. शेवटची मॅच असेल ती सुपर 12 मधील. मोक्ष दलवी 11 खरोशी अलिबाग आणि त्यांच्या विरोधामध्ये हर्ष दक्ष 11 चिंचवण. सुरेश शिलम यांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत त्यांचं देखील. आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय महेश शिलम मैदानावरती खेळणार होते. बरेचसे आवलसकर आले होते. चला आता लगेच सेकंड मॅच आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. सुपर 12 ची शेवटची मॅच. एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल या दोन टीम दरम्यान. या मॅचचा मॅन ऑफ